व्यक्तीसाठी आहे ज्याचं मन सतत अस्वस्थ असतं, ज्याला बाहेरून सगळं ठीक दिसतं पण आतून खूप काही तुटलेलं असतं. भक्तहो, मन अस्वस्थ असणं म्हणजे कमजोर नाही, तर खूप काळ सहन केलेल्या वेदनाचा ते चिन्ह आहे. आज अनेक लोक हसत असतात, काम करत असतात, पण रात्री एकटे असताना त्यांचं मन शांत राहत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, मन शांत असेल तर मिळालेलं सुख सुद्धा दुःखासारखं वाटतो. आज आपण पैसा कमवतो, नाती जपतो, जबाबदाऱ्या पार पाडतो, पण स्वतःच्या मनाकडे पाहायला विसरतो. भक्त हो, मनाला वेदना झाल्या की त्या दिसत नाहीत, पण त्या हळूहळू आपल्याला आतून कमजोर करतात. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना नेहमी एकच गोष्ट सांगतात, आधी मन सांभाळ, मग जग आपोआप सांभाळलं जाईल. आज तुमचं मन खूप जड असेल, काहीच करण्याची इच्छा नसेल, तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका. कधी कधी आपण म्हणतो, मी सगळ्यांसाठी करतो, पण माझ्यासाठी कोणी नाही. फक्त हो, त्या क्षणी स्वामी समर्थ तुमच्या जवळ उभे असतात. फक्त तुम्ही त्यांना पाहत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, जो माणूस शांतपणे सगळं सहन करतो, तोच देवाचा खरा लाडका असतो. आजकाल लोक दुःख दाखवत नाहीत, कारण त्यांना वाटतं कोणी समजून घेणार नाही. पण भक्तहो, स्वामी समर्थ तुमचं प्रत्येक अश्रू ओळखतात. आज एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं मन दुखवलेलं असणं हे तुमचं अपयश नाही, तर तुमचं हृदय अजून जिवंत आहे याचे ते लक्षण आहे. स्वामी समर्थ म्हणतात, हृदय जिवंत असेल तर जीवन कधीच संपत नाही. आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचा एक खूप सोपा पण प्रभावी उपाय सांगतो, जो हजारो भक्तांनी मनशांती देऊन गेला आहे. रोज सकाळी किंवा झोपण्याआधी एक शांत जागा शोधा, डोळे बंद करा, 3 वेळा दीर्घ श्वास घ्या आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. माझं मन तुझ्या चरणी अर्पण करा. श्री स्वामी समर्थ. माझं मन तुझ्या चरणी अर्पण करा. श्री स्वामी समर्थ. माझं मन तुझ्या चरणी अर्पण करा. असे 3 वेळा म्हणा. हे शब्द फक्त बोलायचे नाहीत, ते अनुभवायचे आहे. पहिल्या दिवशी काही फरक जाणवणार नाही, दुसऱ्या दिवशीही नाही, पण हळूहळू मनावर भर हलका होईल. फक्त हो, मन शांत होणे म्हणजे सगळ्यांच्या समस्या संपणं नाही, तर समस्यांना समोर जाण्याची ताकद मिळणं आहे. स्वामी समर्थ कधी आपल्या भक्तांचं दुःख लगेच संपवत नाहीत, पण ते दुःख सहन करण्याची शक्ती देतात. आज तुम्ही ज्या अडचणीत आहात, ती अडचण तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर घडवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जो माणूस संकटात मन शांत ठेवतो, त्याच्यावर देव विश्वास व विशेष कृपा करतो. आज एक गोष्ट लक्षात ठेवा, मन शांत असेल तर विचार स्पष्ट होतात, निर्णय योग्य होतो आणि जीवन हळूहळू योग्य दिशेने जातं. फक्त हो, आपण अनेक वेळा देवाला प्रश्न विचारतो, माझ्या आयुष्यात इतकं का घडतं? पण कधी कधी देव आपल्याला उत्तर देत नाहीत, कारण उत्तर शब्दात नसतं, ते अनुभवत असतो. स्वामी समर्थ आपल्याला भक्तांना हळूहळू मजबूत करतात, कारण मजबूत माणूसच मोठं सुख पचवू शकतो. आज तुमचं मन खूप थकलं असेल, तरीही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. स्वामी समर्थ आजही तुमच्या सोबत आहेत, उद्या पण असतील आणि कायमचे असतील. आजच्यापासून स्वतःशी थोडं बोलायला शिका, स्वतःला समजून घ्यायला शिका आणि सगळं स्वामी समर्थांवर सोडून द्या. फक्त देव आपल्याला कधीच विसरत नाही, तो फक्त आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतो. जर आज तुमचं मन थोडंसं जरी शांत झालं असेल,
तर समजा स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याचं मन आज खूप अस्वस्थ आहे. स्वामी समर्थ तुमचं मन शांत करो, तुम्हाला धैर्य देवो आणि जीवनात योग्य मार्ग दाखवो. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.